मित्रांनो, भारतीय मध्य रेल्वेमध्ये आता 2412 जागांच्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत. यामध्ये कोणत्या भागासाठी किती रिक्त जागा आहेत, कोणते पदे आहेत, तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची, नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, वय मर्यादा काय असणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख व स्टार्टिंग डेट काय असणार आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर तुम्ही MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा स्वच्छता निरीक्षकाचा जर अभ्यास करत असाल तर मी त्याची ई-बुक तयार केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता याचे प्रश्न भेटणार आहे. ही ई-बुक फक्त 99 रुपयावरती आहे. खाली मी ते नंबर देत आहे, तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा की मला ई-बुक हवे, मी तुम्हाला सेंड करून देईल. सीमा सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबल या पदाकरिता 4950 पदांची भरती निघालेली आहे. ज्यांनी कोणी पण ती व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. तर बघा, पदाचे नाव असणार आहे ॲपरेटस. पदसंख्या असणार आहे बघा 2412 जागा यामध्ये आहेत. तर बघूयात की कोणत्या भागासाठी किती रिक्त जागा आहेत. तर बघा, मुंबईमध्ये या जागा आहेत 1582, भुसावळ येथे 418 जागा रिक्त आहेत, पुण्यामध्ये 192 जागा रिक्त आहेत, नागपूरमध्ये 144 जागा रिक्त आहेत आणि सोलापूरमध्ये 76 जागा इथे रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रता बघू शकतात की तुम्ही 10वी मध्ये 50% गुण उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमची वयाची अट बघा, 12 ऑगस्ट 2025 रोजी तुमचे वय हे 15 ते 24 वर्षामध्ये असणे आवश्यक असणार आहे. SC ST साठी 5 वर्ष सूट भेटणार आहे. OBC साठी तुम्हाला 3 वर्ष सूट भेटणार आहे. नोकरीचं ठिकाण हे तुमचं मध्य रेल्वे असणार आहे. फी जनरल आणि OBC करिता 100 रुपये असणार आहे. SC ST PWD EWS आणि महिलांसाठी येथे कोणतीही फी नाही. तर बघा, अर्ज कधीपासून करायचा आहे. तर बघा, अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे 12 ऑगस्ट 2025 पासून स्टार्ट झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2025 असणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि या जाहिरातीची ऑफिशियल जी PDF असणार आहे त्याची लिंकसुद्धा देणार आहे. शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्हाला काही अडचण आली आणि पदाबद्दल जर काही अजून माहिती हवी असेल तर ती तुम्ही PDF ओपन करून बघू शकता. तर चला, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला ते सांगून देते. बघा, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट सुद्धा इथे लागणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहेत त्यांनी नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास सुद्धा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा.